आज पदयात्रेच्या निमित्तानं ओतूरमध्ये फिरत असताना सर्व समाजाचा प्रचंड पाठिंबा आम्हाला मिळत आहे, याचा आम्हाला खरं तर आनंद आहे। या अगोदरच्या काळात 15 वर्षापूर्वीसुद्धा खासदार आढळरावांची कामं आम्ही पाहिलेली आहेत, मध्यस्थी केलेली आहे आणि या मध्यस्थीमध्ये आम्ही पुरेपूर शिवाजीराव दादा आढळराव पाटलांच्या वतीनं यशस्वी ठरलेलो आहोत। शिवाजीदादांचं काम खूप चांगलं आहे। गेले 15 वर्षे ते शिवसेनेचं काम करत होते, शिवसेनेचे म्हणून खासदार होते। परंतु आता या टप्प्यामध्ये या शिरूर मतदारसंघामध्ये 5 तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असल्यामुळं त्यांना घड्याळाच्या चिन्हावर उभं राहावं लागलेलं आहे आणि त्यांनी खरं तर अजितदादांचं नेतृत्वही मान्य केलेलं आहे। हे नेतृत्व मान्य करताना त्यांना खूप कामांची अपेक्षा खरं तर आहे। केंद्रात सत्ता मोदींची येणार आहे याची खात्री झाल्यानं खरं तर अजितदादाही बरोबर आहेत, मनसे पण बरोबर आहे। राज ठाकरेंनी अतिशय चांगला पाठिंबा खरं तर यावेळेला दिलेला आहे आणि मनसेचे जे ओतूरमधले कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, त्यांनी खूप चांगला सपोर्ट या दृष्टीनं केलेला आहे। कुठल्याही प्रकारचा जातीवाद या निमित्तानं राहिलेला नाही असं आम्हाला वाटतं। प्रगतीच्या दृष्टीनं आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं शिवाजीराव आढळराव पाटील हे खऱ्या अर्थानं या शिरूर मतदारसंघाचे अधिकृत आणि योग्य उमेदवार आहेत असं आम्हा सर्वांना खरं तर जाणीव झालेली आहे। म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। या निमित्तानं सांगू इच्छितो की या मतदारसंघाचा, या देशाचा विकास करायचा असेल, हिंदू संस्कृती धर्म टिकवायचा असेल तर या देशामध्ये मोदीची सत्ता, भाजपची सत्ता पाहिजे आणि त्याच्या सहकार्य करणारे जे पक्ष आहेत त्यांनीसुद्धा या सगळ्यांमध्ये सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणून वाड्या वस्त्यांवरचे उत्साह, सप्ताह, यात्रा, उरूस हे सगळं करताना आपला धर्म, आपली हिंदू संस्कृती टिकली पाहिजे। म्हणून खरं तर या सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिला। भाजप असेल, हिंदू संस्कृती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल, एकनाथ शिंदेंचा स्वभाव त्या निमित्तानं जाणीव झालेला असेल आणि म्हणून खरं तर हे सगळेजण एकत्रित येऊन या सगळ्या घड्याळाचा प्रचार करतायत। आम्हाला निश्चित खात्री आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली, या तालुक्यामधल्या अतुलदादांच्या नेतृत्वाखाली, शरददादांच्या नेतृत्वाखाली, आशाताई बुचकेंच्या नेतृत्वाखाली कुठलाही विरोध राहिलेला नाही आणि म्हणून खरं तर सगळे मतदार आज या निमित्तानं खुश आहेत। आम्ही फक्त प्रगतीची, सार्वजनिक हिताच्या कामाच्या दृष्टीने एकत्र आलेलो आहोत आणि असेच एकत्र राहू, लोकांच्या हिताची कामं निश्चितच आम्ही करू एवढीच अपेक्षा लोकांकडनं आमची आहे। मतदारांनी मतदान आवर्जून घड्याळावर करावं। 1 नंबरचं चिन्ह आहे आणि 1 नंबरच्या चिन्हासमोरील बटन दाबून आढळराव पाटलांना विजयी करावं अशी सर्वांच्या वतीनं मी मतदारांना विनंती करतो। या निमित्तानं परवा म्हणजे बुधवार दिनांक 8/5/2024 रोजी मार्केट यार्डमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची संध्याकाळी 5:30 वाजता जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही मी सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।